नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पियुष जोशी स्वागत करतो परत एकदा आपल्या लाडक्या चॅनलमध्ये। आणि मराठीतून सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या कंप्लीट सीईटी ऍडमिशन प्रोसेसच्या दरम्यान जे ते कव्हर करून देणार आहे। ओके, आपल्या मातृभाषे मराठीमध्येच, तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असेच वेगवेगळे अनोखे व्हिडिओसाठी। ओके, तर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग तुम्ही जसं की बघू शकता, ऑब्जेक्शन ट्रॅकर MSTCETच्या ऑफिशियल वेबसाईटला जर आपण आलो विद्यार्थी मित्रांनो, वेबसाईट कशी चेक करायची मी तुम्हाला फटाक से सांगून देतो, म्हणजे लवकरात लवकर सांगून देतो। ओके, तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे, MSTCET सर्च करायची, फर्स्ट वेबसाईट असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं इंटरनेट कनेक्शन स्ट्रॉंग पाहिजे, जसं माझं आहे आता। ओके, वायफाय वगैरे असेल घरी तर वेल अँड गुड। त्यानंतर जे ते CET पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 25-26 वर तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडंसं वेट करायचं, ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही येऊन जाल, तुमचं नावासहित तुम्हाला इथे वेलकम केलं जाईल। ओके, त्यानंतर जे थोडंसं तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं विद्यार्थी मित्रांनो। ओके, आणि खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकर ट्रॅक इयरचा एक ऑप्शन तुमच्या समोर येईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, आणि जी पण तुम्ही म्हणजे PDF वगैरे केली असेल किंवा जी पण एक्झामिनेशन दिली असेल, PCM दिली असेल तर इथे क्लिक करा, PCB दिली असेल तर इथे क्लिक करा। सगळ्यात आधी PCBचं रिलीज होणार आहे म्हणून इथे क्लिक करा। ओके, आणि PCBचं ज्या दिवशी आन्सर की येईल त्या दिवशी तुम्ही इथे क्लिक करून ऑब्जेक्शन राईज करू शकता। ओके, जेव्हा पण येईल तेव्हा तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। फॉर एक्झाम्पल PCBचा जर तुमचा पेपर असेल, PCB वर क्लिक करायचं आहे, तुमचा रेज ऑब्जेक्शनचा एक कॉलम येईल, त्यानंतर जे कोणत्या क्वेश्चनवर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्यानुसार तुम्हाला ऑब्जेक्शन क्रिएट करता येईल। ओके, आता मी तुम्हाला एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, CET सेलनी एक ऑफिशियल जे नोटीस आपल्या समोर जारी केलेली आहे। ओके, हे बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर तुमची PCBची आन्सर की 19 पासून तर 21 तारखेला बघायला भेटेल। त्यानंतर तुमची PCBची आन्सर की रिलीज होईल। ओके, आणि इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, इफ अ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन अगेन्स्ट एनी क्वेश्चन इन द क्वेश्चन पेपर फॉर द अबाव मेन्शन एक्झामिनेशन द सेम शॅड बिल सबमिटेड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन ओनली ॲज पर द अबाव शेड्यूल। जे पण शेड्यूल त्यामध्ये तुम्हाला आन्सर की वगैरे जे ते रिलीज होणार आहे। ओके, त्यानुसार जे अबाव शेड्यूलनुसार जे तुम्हाला जो पण ऑब्जेक्शन असेल तो राईज करायचा। ओके, त्यानंतर एक अजून त्यांनी ऑप्शन दिलं विद्यार्थी मित्रांनो, द कॅन्डिडेट विल हॅव टू पे 1000 रुपीज पर क्वेश्चन और पर ऑब्जेक्शन। एक जर तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला 1000 रुपीज लागतील, तसेच जर 4 असतील 5 असतील तर त्याप्रमाणे 1000 रुपीज पर ऑब्जेक्शन तुम्हाला लागणार आहे। म्हणून तुम्ही जेव्हा पण ऑब्जेक्शन राईज कराल एकदम विचार करून कराल विद्यार्थी मित्रांनो, कारण की यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे द अमाऊंट विल बी नॉन रिफंडेबल। जर तुम्ही एकदाचे पैसे पे केले तर ते नॉन रिफंडेबल आहे, तुमचे 1000 रुपये गेले असे तुम्ही समजू शकता। ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर ग्रीव्हान्सेसचा जो आहे तो ऑब्जेक्शन ट्रॅकिंगची फॅसिलिटी ती तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनवर दिली आहे आणि ऑब्जेक्शन ट्रॅकिंग नावाचं तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल। ओके, जसं की आपण वेबसाईटवर आलो, आता तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये मी सांगतो, जर तुम्ही वेबसाईटवर याल विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स तिथे बघायला भेटतील, तुमची आन्सर की बघायला भेटेल, त्यानंतर तुम्ही कोणतं ऑब्जेक्टिव्हवर क्लिक केलं ते बघायला भेटेल आणि त्यानंतर त्याचं करेक्ट आन्सर कोणतं होतं हे बघायला भेटेल। तर आता विचार करा की फॉर एक्झाम्पल हा पर्टिक्युलर एक क्वेश्चन आहे तुमच्या समोर, त्यानंतर ABCD असे तुमचे 4 ऑप्शन असतील। ओके, आणि त्यानंतर तुम्ही क्लिक केलं B ऑप्शनवर, पण CET सेलनी काय केलेलं आहे की C ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन असा दाखवला आहे, पण तुम्हाला पूर्ण गॅरंटी की मी जो ऑप्शन टिक केलाय तोच ऑप्शन जे ते करेक्ट असणार आहे। ओके, तर तुम्ही आरामात इथे एक काम करा, तो क्वेश्चन जो पण असेल त्याच्यावर एक ऑब्जेक्शन घ्या। ओके, ऑब्जेक्शन ट्रॅकरवर जायचं, पर्टिक्युलर क्वेश्चन सिलेक्ट करायचं, 1000 रुपीज पे करायचे आणि ते सबमिट करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट कराल विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर CET सेल परत एकदा त्याला क्रॉस व्हेरीफाय करेल किंवा क्रॉस चेक करेल, जर तुमचा आन्सर करेक्ट असेल तर तुम्हाला ते अलॉटमेंट देतील। ओके, म्हणजे ते पर्टिक्युलर मार्क्स तुमच्या अकाउंटमध्ये अलॉट करून देतील किंवा क्रेडिट करून देतील। तर अशा प्रकारे तुम्हाला ऑब्जेक्शन राईज करायचं आहे। आता ती प्रोसेस आपल्याला जेव्हा आन्सर की येईल तेव्हाच नीट एक्सप्लेन करता येईल। ओके, आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये कंप्लीट इन्फॉर्मेशन दिली, तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला असेल। आता जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल तर नक्की पुढचा पार्ट बघा, पण त्याआधी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशीच लेटेस्ट अपडेट वगैरे किंवा छोटे छोटे अपडेट्स वगैरे जे असतात ते आम्ही सगळ्यात आधी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो। ओके, तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्याची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोघांमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे मी तुमचं एक काम इझी केलं विद्यार्थी मित्रांनो, कारण की कॉलेजची लिस्ट फाइंड आउट करणं खूपच मोठा टास्क राहतो। तर आम्ही तुमच्यासाठी एक अशी PDF बनवली ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजचा सिरियल नंबर बघायला भेटेल, त्यानंतर कॉलेजचं नेम विथ कॉलेजचा कोड, कारण की जेव्हा पण तुम्ही MSTCETचे ऑप्शन फॉर्म फिलिंग करता त्या टायमाला तुम्हाला कॉलेजचं नेम जरी टाकलं तरी ते कॉलेज डिस्प्ले होत नाही, तर तुम्हाला कॉलेजचा कोडच टाकावा लागतो। ओके, तर तो कोड या PDF मध्ये मेन्शन आहे, त्यानंतर कट ऑफ काय होता मागच्या वर्षी त्या कॉलेजचा ते मेन्शन आहे, त्यानंतर किती पर्सेंटाईलवर ते कॉलेज क्लोज झालं हे मेन्शन आहे, आणि त्यानंतर लोकेशन कोणतं आहे, म्हणजे ते कॉलेज जे आहे ते मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये, धुळे, जळगाव, कुठल्याही डिस्ट्रिक्टचं किंवा सिटीचं कॉलेज तुम्हाला या PDF मध्ये बघायला भेटेल। ओके, ऑलमोस्ट सगळे कॉलेजेस कव्हर्ड आहे। जर तुम्ही या PDF ला नीट अनालिसिस कराल तर 99 पर्सेंटाईल पासून तर जर तुम्ही खाली आल विद्यार्थी मित्रांनो तर टोटल 11 पेजेसची PDF आहे, तर 2 पर्सेंटाईल पर्यंत। ओके, जसं की तुम्ही बघू शकता ही कॉलेज जी ती बीडची लोकेटेड आहे। ओके, आणि सर्वात पहिली कॉलेज जी होती ती COEP म्हणजे पुण्याची कॉलेज होती। तर टोटल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या PDF मध्ये जे ते 332 इंजिनिअरिंगचे कॉलेजेस बघायला भेटतील जे या कॅपराउंड मध्ये पार्टिसिपेट करणार या CET 2025।
तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड कराल त्या टायमाला तुम्हाला 2 ऑप्शन रिलीज होतील. ओके, पहिलं ऑप्शन जे ते सिटी वाईज कॉलेज लिस्ट आणि सेकंड ऑप्शन जे ते इंजिनिअरिंग कट ऑफ लिस्ट 2025 ही आपली मेन लिस्ट राहील, जी मी तुम्हाला आता डिस्प्ले करून दाखवली. आणि त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे सिटी वाईज. ओके, जर तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजेस जर टार्गेट करायचे असेल तर हे ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यावेळेस जे तुम्हाला अहमदाबाद असेल, त्याच्यानंतर अमरावती असेल, अहमदनगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धुळे असेल, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, धुळे, ओके, सातारा, सांगली, सगळे कॉलेजेस A to Z तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज इथे बघायला भेटेल. फॉर एक्झाम्पल जर कोणता कॅन्डिडेट असेल की दादा मला जे ते पुण्याचे कॉलेज पाहिजे, तर तुम्ही फक्त इथे पुणेवर क्लिक करायचं. ओके, पुण्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही पीडीएफ डिस्प्ले होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि इथे तुम्हाला सेम ॲज इट इज जसं मेन पीडीएफ होती त्यानुसार तुम्हाला बघायला भेटेल. इथे पुणे सिटी नाव तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती ते पण तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर टोटल तुम्हाला पुण्याची इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 57 कॉलेजेस भेटतील. अशाच पद्धतीने सर्व काही तुम्हाला A to Z कॉलेजेस बघायला भेटतील याच पीडीएफ. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की दादा या आम्ही पीडीएफ कशी डाउनलोड करायची. तर जो तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याचं कमेंट सेक्शन ओपन करायचं विद्यार्थी मित्रांनो, आणि पालक वर्ग जरी बघत असेल तर नीट केअरफुली बघा. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतो इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट. मी एक ऑप्शन पिन केलाय. ओके, एक कमेंट जी पण पिन केली त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं. जसं की तुम्ही क्लिक कराल तो ऑटोमॅटिकली तुम्ही या पेजवर रिडायरेक्ट होऊन जाल विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता पियुष रवींद्र जोशी कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट फॉर अकॅडमिक इयर 2020. तर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. मोस्ट सिंपल, सगळ्यात पहिले तुम्हाला इथे तुमचा फोन नंबर जे ते एंटर करायचा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी पुट करायचा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावर तुम्हाला पीडीएफ हवी आहे. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल पे ₹100. तर फक्त ₹100 या पीडीएफची कॉस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, पेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक ऑप्शन येईल. ओके, तर तुम्हाला हवं असेल की गुगल पेनी पेमेंट करायची तर करू शकता किंवा मोर ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मोरवर क्लिक केल्यानंतर जे पण कन्व्हिनियंट असेल त्या पेमेंट ऑप्शननी तुम्हाला पेमेंट करायची. फॉर एक्झाम्पल मी आता फोन पे करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पेटीएम किंवा फोन पे सिलेक्ट करून तुम्हाला इथे कंटिन्यूचा ऑप्शन येईल. तर कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यावर तुम्हाला जे पण ऍप्लिकेशन असेल त्याच्यावर एक नोटिफिकेशन येईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जशी तुमची पेमेंट कन्फर्म होईल इथे तुम्हाला कन्फर्मिंग पेमेंटचा ऑप्शन येईल. ओके, आणि काही सेकंदातच तुमची पेमेंट सक्सेसफुल होईल. त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 सेकंद थांबायचं विद्यार्थी मित्रांनो, आणि जसे तुम्ही थांबाल तसं तुम्हाला एक पीडीएफवर रिडायरेक्ट केलं जाईल. ओके, जसं की तुम्ही बघू शकता ही ड्राईव्हची लिंक आहे. या पीडीएफमध्ये तुम्हाला ॲज इट इज मी बोललो की सिटी वाईज कॉलेजची लिस्ट आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट बघायला भेटेल. तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून जी पण लिंक हवी आहे किंवा जी पण सिटीची कॉलेज हवी ती तुम्ही बघू शकता. मेन लिस्ट तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज लिस्टमध्ये बघायला भेटेल, जो सेकंड ऑप्शन, आणि सिटी वाईज पाहिजे असेल तर फर्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि पेमेंटची रिसिप्ट पण तुमच्या मेलवर डिलिव्हर होऊन जाईल. तर या पीडीएफमध्ये तुम्हाला सर्चचा पण ऑप्शन भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फक्त नाशिकचे कॉलेजेस हवे असतील तर फक्त नाशिक टाईप करून सर्च करायचं आहे. तर नाशिकचे ओव्हरऑल 35 कॉलेजेस तुमच्या समोर शॉर्टलिस्टिंग तुमच्या समोर येईल. तर त्यानुसार तुमची जे पण पर्सेंटाईलवर कॉलेज लागणार असेल तर तुम्ही इथून शॉर्टलिस्ट करू शकता. तर लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. पेमेंट करून तुम्ही पीडीएफ नक्कीच डाउनलोड करू शकता.